ICMWF मॉडेलने देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये, दक्षिण कोकणामध्ये आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होऊ शकतात, असा 7 तारखेचा अंदाज दिला आहे. ICMWF मॉडेलने सुद्धा 8 तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे आणि हा पाऊस विदर्भ, मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पडण्याची शक्यता आहे. 9 तारखेला हे वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ICMWF मॉडेलने देखील 7-8 तारखेला थोडं पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे. आपण या व्हर्जननुसार देखील ICMWF मॉडेल काय अंदाज देते ते आपण बघणार आहोत. 3-4 तारखेच्या दरम्यान मध्य प्रदेश, छत्तीसगड वातावरण तयार होण्याचा अंदाज याही मॉडेलने दाखवला आहे. 7 तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल वातावरण तयार होईल असा अंदाज व्यक्त करते. जवळपास 8-9 तारखेपर्यंत हे वातावरण राहण्याची शक्यता आहे. म्हणजे आता ICMWF मॉडेलने अंदाज बदलला आहे. 7-8 तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज काही भागात व्यक्त केला आहे. आपण धावता अंदाज घेऊया. अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्याचं भारतीय हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आलं आहे. आपण बघतो दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला चक्राकार स्थिती निर्माण होत आहेत. 8 तारखेला बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला देखील एक कमी दाबाची निर्मिती होण्याचा अंदाज आहे. 10 तारखेपर्यंत आपण अंदाज जरी बघितला तरी विशेष कमी दाब किंवा वादळी परिस्थिती दोन्ही समुद्रात तयार होण्यास अनुकूल स्थिती नाही.